नाही। आज वस्तुस्थिती या विदर्भात अशीच होत आहे। आमचं हक्काचं पाणी जे आहे जे 44-50 मेगावॅट विद्युत प्रकल्प इथे तयार होत आहे आणि जे तुमचं पाणी जे लाखो शेतकऱ्याचं आहे, हजारो शेतकऱ्यांचं पाणी एका उद्योगपतीला दिलं जात आहे। एका तुम्ही लहान लहान योजना गावापर्यंत नेऊन पाहताय आणि दुसरा इकडे जे पाणी आमचं खऱ्या अर्थानं सुजलाम करणार, आमचं आयुष्य खऱ्या अर्थानं सुखमय करणार, तुमच्या शेताचे पाणी आल्यानंतर एक क्रांती घडवणार, हिरवं स्वप्न पाहायला भेटणार, ते पाणी सुद्धा आमच्या शेतकऱ्याचं आता उद्योगपत्याला विकल्या जात आहे। म्हणजे एका इकडे लहान योजना आपण घरापर्यंत पोहोचायच्या आणि मोठ्या योजना मात्र आमच्या दारातून उद्योगपत्यांच्या घशात जायच्या, ह्या सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे। याच्यावर एक वेगळी लढाई लढणं सुद्धा गरजेचं आहे। आणि म्हणून या जो काही आमच्या हक्काचं पाणी जर कदाचित हे सरकार विकायला लागत असेल आणि उद्योगपत्याच्या घशात घालत असेल तर जे जे हात समोर येत असेल ते हात छाटण्याची सुद्धा ताकद तुमच्या आमच्यात येणं गरजेचं आहे। आणि तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय वेगळी क्रांती इथं होऊ शकणार नाही। निवळ आपण पाहतो